कथा शेतकऱ्यांच्या. तर मंडळी नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती आपण एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि समोर तुम्हाला दिसतंय की आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत. सगळीकडे जर आपण झाडं बघितली तर सारखा माल आहे. थोडाफार किलो 2 किलो 5 किलोचा फरक पडू शकतो है ना. अशा पद्धतीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि ज्या बागेचे बागायतदार जे आहेत त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊ. दादा रामराम. आपलं पूर्ण नाव आणि हा काय पत्ता आहे सांगा. राजू माणिकराव जायभाई, गेवराई मर्दा, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बरं, आता खूप छान पद्धतीची डाळिंबाची बाग तुमची इथं आपण बघत आहोत. तर किती दिवस झालेत या बागेची लागवड करून? याला आता 24 महिने झाले. 24 महिने म्हणजे 24 महिन्यामध्ये आता ह्या स्थितीला आपण आहोत. बरं, आता सुरुवातीला अगदी तुमच्या डोक्यात ज्यावेळेस आलं की डाळिंबाची बाग आपल्याला लावायची आहे त्यावेळेस सगळ्यात पहिली मशागत या शेतीसाठी काय केली होती? काहीच नाही, आपल्या इतर पिकाला जे करतो आपण तसेच नांगरट, रोटा आणि बेड बनवणं का बेड नंतर बनवले? बरं, आता या बागेमध्ये तुम्ही याला म्हणजे सेंद्रिय मध्ये करताय की रासायनिक मध्ये? दोन्ही पण, रासायनिक सेंद्रिय दोन्ही. बरं, आता एकंदरीत आपण एका झाडाचं जर इथं या झाडाला जर फळ आपण बघितलं तर एक तुमचा अंदाज किती फळ ह्या एका झाडाला निघू शकतो असं तुम्हाला वाटतंय? 80 ते 100. आणि म्हणजे 20 किलो 20 किलो प्लस. 20 किलो प्लस. आता 20 किलो प्लस तर आपली झाडं किती आहे? आपले 400. आणि हा एरिया किती आहे? 1 एकर. 1 एकर मध्ये 400 झाडं गुणिले 20 किलो तर किती माल निघाला असा एक अंदाज? 8 टनापर्यंत. 8 टनापर्यंत. आणि जर का तुम्हाला एक 150 किंवा 170 150 रुपयाचा जर भाव मिळाला तर एक किती याचा आकडा होतोय? जातो 12 लाखापर्यंत. 12 लाखापर्यंत. म्हणजे 12 लाख काही विशेष नाही कारण तशी मेहनत आहे, सगळ्या गोष्टी आहे. बरं, 12 लाख रुपये आपल्याला या बागेतून मिळणार तर ते 12 लाख रुपये आपल्याला मिळेपर्यंत याच्यामध्ये झालेला खर्च हा किती असणार आहे? एकंदरीत 3.5 लाखापर्यंत. 3.5 लाख. तर बघा मंडळी, अशा पद्धतीने त्यातला खर्च वजा करता त्यांना किती रुपये उरतात याचा हिशोब तुम्ही लावा, कारण व्हिडिओ हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. थोडंसं तुमच्या डोक्यावर पण जोर आपण दिला पाहिजे. बरं, आता ज्याच्याकडे 1-2 एकर शेती आहे आणि त्याला जर का डाळिंबाची बाग जर लावायची तर कोणती व्हरायटी लावली पाहिजे आणि तुम्ही कोणती लावलेली? भागवा, सुपर भागवा, गणेश जातीचा आहे सुपर भागवा. आता बरेचसे लोक म्हणतात की शरद किंग वगैरे वगैरे. तर नाही, शरद किंग याचा म्हणजे क्वालिटीमध्ये त्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. काय फरक आहे? याला म्हणजे माल पण चांगला मोठा पोचतो आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकलंय की त्याची साल जी आहे ती पातळ आहे आणि भगव्याची साल जाड आहे. आणि ते ज्यावेळेस असं काही समजा आपत्ती येते त्यात प्रतिकारक शक्ती याच्यामध्ये थोडीशी जास्त आहे, त्याच्यामध्ये थोडी कमी आहे. ओके. जाड सालीमुळे खराब लवकर होत नाही. एखाद्या शेतकऱ्याला जर का सजेशन करायचं डाळिंबाविषयी तर काय सांगू शकाल? म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी डाळिंबाची बाग लावायची तर हे पीक परवडणार का? परवडतं ना. आता 1 एकर मध्ये जर 12-15 लाखाचं जर उत्पन्न घेतलं तर परवडणारच ना. हा, तर जाता कशा पद्धतीच्या मध्ये काय मेहनत करावी लागते, फवारणी वगैरे याचं काय शेड्यूल असतं तुमचं? फवारण्या आता सुरुवातीला काय नसतं. रोप ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस एखाद्या महिन्याला 15 दिवसाला तुम्ही मारली कीटकनाशक वगैरे तर चालतं. नंतर मग थोडे 1 वर्षाचे रोपडे झाले की मग आगारी आगारी वाढली का त्याच्यावर आपल्याला ते आगारी जाड करायची, काडी बनवायचं, ते कट करून फवारणी घ्यावं लागते त्याच्या. म्हणजे 15 दिवसाला महिन्याला फवारणी घ्यावं लागतं. आणि फळ ज्यावेळेस लागतं, फळ सेटिंग सुरू होती त्यावेळेस मग तुम्हाला 1-2 दिवसाला कंटिन्यू फवारण्या करावं लागतं. 3 महिने कंटिन्यू फुल सेटिंग पूर्ण होईपर्यंत 3 महिने. बरं, एकंदरीत शेतकरी हा नेहमी कोणत्या ना कोणत्या पिकाला घेऊन त्रस्त असतो है ना. परवडलं नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही, तर परवडत नाही, अशा ज्यावेळेस गोष्टी घडतात तर व्यवस्थितपणे तुमच्यासारखं हे जे नियोजन करून जर काम केलं तर शेती परवडू शकते का? शेती परवडते पण निसर्गाच्या याच्यावर जास्त, लहरीपणावर जास्त अवलंबून. आता ह्या वर्षी पाऊसच लेट झाला, वातावरण खराब झाल्यामुळं आम्हाला फवारण्या थोड्या एक्स्ट्राच्या मारावं लागल्या. बरोबर. म्हणजे असं रोगराई वाढती हे होतं ना. चला,
तर मंडळी खूप छान आपल्याला पद्धतीची माहिती दादानी इथं दिलेली आहे. आणि डाळिंबाची बाग जर आपण बघितली तर खूप सारे डाळिंब खूप चांगले आहेत आणि खूप चांगला पैसा त्यांना 12 लाख रुपयाचा आकडा त्यांनी सांगितला. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा. आणि तुमची जर शेतीमध्ये मेहनत करायची तयारी असली तर नक्कीच डाळिंबाची बाग तुम्ही लावली पाहिजे. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद. कथा शेतकऱ्यांची. काळी आई धनधान्य देई